नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजेच काय, सीबीटी परीक्षेमध्ये कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ. कारण भरपूर विद्यार्थ्यांचा मेसेज होता, भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती यूट्यूब चॅनलवरती की सर एक कट ऑफ वरती व्हिडिओ बना. पण मी इथे स्पष्टपणे लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ. तर संभावित कट ऑफ असणार आहे हा, त्याच्यापेक्षा प्लस मायनस 5 मार्क्स तुम्ही पकडून घ्यायचे. तर महापारेषण म्हणजेच महाट्रान्सको इथे तुम्हाला एक भरती पाहायला मिळत आहे आणि ती भरती म्हणजेच कोणती, महत्वाची सर्वात मोठी भरती आहे. विद्युत सहाय्यक या पदाकरिता एकूण पदे पाहायला मिळत आहे तुम्हाला 2623 पदे. तर सीबीटी परीक्षेमध्ये जी तुमची संभावित सीबीटी परीक्षा होणार आहे ऑगस्ट सप्टेंबर त्यांनी लिहिलेला आहे. बघूया आता सीबीटी एक्झाम तुमची कधीपर्यंत होते आणि त्या सीबीटी एक्झाम मध्ये तुम्हाला तुमचा जो शेवटचा विद्यार्थी असतो तो कट ऑफ मध्ये गिनला जातो आणि त्याच्यावरती जेवढे विद्यार्थी असाल, आता मी तुम्हाला या समोरच्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर कट ऑफ किती लागू शकतो आणि लो कट ऑफ लागणार हे आजच्या या व्हिडिओमधलं आपलं काय असणार आहे, शीर्षक असणार आहे. तर लो कट ऑफ कसा काय लागू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना तिला ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक असो, नोटिफिकेशन असो, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठला रिझल्ट लागला असतो, कुठले पीडीएफ आली असो, याची संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. तिथे सुद्धा जुडून जायचं. त्याची लिंक कुठे मिळेल तुम्हाला, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक मिळेल. तिथे जुडणे फारच गरजेचं आहे, कारण टेलिग्राम प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते. त्याच्यामुळे काय होतं ना, आपण टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो. ओके, तर तिथे चुपचाप जाऊन जोडायचं. चला व्हिडिओ सुरू करायचा. हो सर, तुम्ही व्हिडिओ सुरू करा. चला बघा आता काय काय लिहिलं आहे ते बघा. तर हा अत्यंत महत्त्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ ठरणार आहे. चला चला समोरच्या स्लाइडवर चालतो. आता कट ऑफ पासून सुरुवात करतो. ओपन कॅटेगरी. तर महत्वाचा बाब सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सर ओपन कॅटेगरीमध्ये काय 332च जागा आहे का? 2623 ला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आरक्षण सध्या सोडलंय आपण ना, कशाचं, जिथे महिला, खेळाडू, त्याच्या व्यतिरिक्त जेवढे आरक्षण सोडलंय. परंतु महिला ओपन मध्ये सुद्धा महिला मोडतात, त्यानंतर ओपन मध्ये सर्व कॅटेगरी सुद्धा मोडतात. जे 38 वर्षाच्या कमी असतात त्या सर्वात आधी ओपन मधून त्यांना कन्सिडर केला जाईल. म्हणून आपण सर्वात आधी ओपनचा कट ऑफ बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय लिहिलेलं आहे, ओपनच्या 332 जागा आहे. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहून घ्यायचं. सर्वसाधारण या जनरलच्या जागा असतात ना, सर्वसाधारण जागा, त्या किती जागा आहे ओपनच्या? 332 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कट ऑफ अंदाजित किती जाऊ शकतो? 60 ते 65% कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे 90 ते 97.5 मार्क्स हा संभावित तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. कोणत्या कॅटेगरीचा? ओपन कॅटेगरीचा. तुम्ही इथून प्लस मायनस 5% पकडून चालायचं. म्हणजे जर 97.5 मध्ये तुम्ही जर 10 मार्क्स ऍड केले तर 10 मार्क्स ऍड केल्याच्या नंतर तुमचा कट ऑफ 107.5 इथे सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे जवळपास पकडून घ्या तुम्ही 90 ते 97.5 असं लिहिलंय. प्लस मायनस 5% पकडून घ्यायचं. म्हणजे 7 ते 10 मार्क्स तुम्ही याच्यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता. म्हणजे तुमचा कट ऑफ संभावित जाऊ शकतो 90 ते 97.5% प्लस मायनस 5%. हे पुन्हा वारंवार लक्षात ठेवायचं. मी इथे लिहून सुद्धा देतोय किती, प्लस मायनस 5%. 5% म्हणजे 15×5 = 75, 7.5 मार्क्स ते पकडायचे. 97 आणि 7.5 मार्क्स म्हणजे जवळपास 105 ते 110च्या दरम्यान तुमचा कट ऑफ जाऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. ओके, चला. आणि हा जो विद्यार्थी असतो, हा जो कट ऑफ सांगितला मी, फॉर एक्झाम्पल 97.5 कट ऑफ गेला, 332वा जो विद्यार्थी आहे ना, 332वा, याचा हा कट ऑफ राहील. म्हणजे याचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे. आणि ज्याला 150 पैकी 140 मार्क्स आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना, याचं सुद्धा ओपन मध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि 97.5 वाल्याचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे. जो नंबर रँक 1 वर येतो त्याचं सुद्धा सिलेक्शन होते. जो 332वा येईल ना, त्याचं सुद्धा सिलेक्शन होईल. पण एवढा आहे की मार्कामध्ये तफावत असते, परंतु सिलेक्शन मात्र 100% होणार आहे. म्हणजे हा जो कट ऑफ आहे मी कोणाचा सांगितला, जो 332वा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राहील ना, त्याचा हा कट ऑफ ठरणार आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली तुमची? होय सर. चला आता नेक्स्ट कॅटेगरी बघूया. ओपन नंतर ओबीसी कॅटेगरीवर येतो. आता ओबीसी कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो,
232 जागा आहे. आता मी कट ऑफ कोणाचा सांगणार आहे, जो 232वा विद्यार्थी ठरणार आहे त्याचा कट ऑफ सांगणार आहे. किती 58% ते 62% दरम्यान त्याचा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे 87 ते 93 मार्क्स आणि याच्यामध्ये 87 ते 93 मार्क्स मध्ये +7 किंवा -7 इन्क्लूड करून टाकायचे. म्हणजे प्लस केले तर 100 मार्क्स मॅक्झिमम तुमचा ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो. आणि हा ओबीसीचा कट ऑफ कोणाचा राहील, जो 232वा विद्यार्थी आहे ना त्याचा हा कट ऑफ ठरणार आहे. म्हणजे यावेळेस तुम्हाला कट ऑफ एकदम कमी पाहायला मिळणार आहे. अभ्यास करा आणि सातत्याने रिव्हिजन करा. 1-2 प्रश्न इकडे तिकडे झाले तरी चालते, परंतु तुम्ही 40 प्लस तुमचे टेक्निकल मध्ये राईट्स व्हायलाच पाहिजे. कारण की 2.2 मार्काचा एक प्रश्न 40 झाले तर असेच 88 मार्क्स होतात विद्यार्थी मित्रांनो. कट ऑफ काय आहे, 87 ते 93च्या मदत आहे. बाकी नॉन टेक्निकल पोर्शन करून घ्या, ओके होऊन जाईल. 40 प्लस करण्यासाठी अॅक्युरेसी खूप गरजेची आहे, वारंवार रिव्हिजन खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा एक्झाम मध्ये बसतात ना, आता तुम्हाला माहिती आहे 5 ऑप्शन आहे, ABCDE. IBPS एक्झाम कंडक्ट करते. हे 5चे 5ही चेहरे ना तुम्हाला एक्झाम मध्ये बसल्यावर सारखेच वाटतात. हे असं होते एक्झाम मध्ये जेव्हा बसल ना, हे 5चे 5ही चेहरे सारखे. आता किती रिव्हिजन करा, किती प्रॅक्टिस करा, 5चे 5ही चेहरे सारखे वाटले ना, अरे मी कोणता चेहरा बघितला होता एक्झॅक्ट आठवत नाही. तर अशा वेळेस नेमका कोणता चेहरा होता ना ते आपल्याला आठवायला पाहिजे. जसे चीनी लोक कसे सेम दिसतात तसे ऑप्शन सेम दिसणार तुम्हाला परीक्षेमध्ये. असं होतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर असं व्हायला नको. तुम्ही परफेक्ट अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि सातत्याने करत राहा. चला नेक्स्ट कट ऑफ बघूया. ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस मध्ये किती जागा आहे, 132. बघा यांनी काय केलंय, ओपन मध्ये 332, ओबीसी मध्ये 232 आणि ईडब्ल्यूएस मध्ये 132. तुम्ही जर गौर केलं असेल तर 332, 232 आणि 132, 32चा फळा त्यांनी मांडलेला आहे. तर 332, 232 नंतर ईडब्ल्यूएस मध्ये जागा 132. कट ऑफ धरलाय मी 56% ते 60%, ±5% पकडून घ्यायचं. म्हणजे 84 ते 90 मार्क्स जर मी ईडब्ल्यूएस चा कट ऑफ सांगत आहो तर यामध्ये 10 मार्क्स ऍड करून टाकायचे किंवा 7 मार्क्स ऍड करून टाकायचे. तर किती कट ऑफ जाऊ शकते, 90 + 7 97 कट ऑफ जाऊ शकते. तर 84 ते 90 मार्क्स हा कट ऑफ गृहीत धरून चालायचा आणि त्याच्यावरतीच मार्क घ्यायचे आहेत. चला नेक्स्ट कट ऑफ बघूया. एसीबीसी, जे नवीन आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, त्या आरक्षण मध्ये एसीबीसी कास्ट आहे. 140 पोस्ट तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि ह्या ज्या आरक्षणा व्यतिरिक्त ज्या सर्वसामान्य जागासाठी जागा असते ना, या त्या जागा आहे, त्यावर कट ऑफ आहे. त्यानंतर महिलांसाठी कट ऑफ मी सेपरेट घेऊन येईन आणि प्रावीण्य खेळाडू वगैरे त्याच्या व्यतिरिक्त आर्मी, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सेपरेट कट ऑफ घेऊन येईल. ओके, डोंट वरी अबाउट इट. चला एसीबीसी साठी 140 जागा दिसतात तुम्हाला. किती पर्सेंटेज मार्क्स कट ऑफ सांगितलाय मी, थोडा एसीबीसीचा कट ऑफ जास्त लागू शकतो, 60 ते 62%. तर 90 ते 93 मार्क्स कट ऑफ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कॅटेगरीचा. आणि यामध्ये ±5% पकडून घ्यायचं, तुम्ही वाढू सुद्धा शकतो, परंतु 93च्या वरतीच तुम्हाला मार्क्स घ्यायचे आणि चांगले मार्क्स घ्यायचे आहे. चला एसीबीसी नुसार नंतर एससी कॅटेगरी बघा. एससी कॅटेगरीमध्ये किती पोस्ट आहेत, एससी कॅटेगरीमध्ये 165 पोस्ट आहे. आणि कट ऑफ एससी कॅटेगरीचा नेहमी तुम्हाला माहितच असतं, एससी एसटीचा कट ऑफ कमीच लागतो. तर 50 ते 55% मी पकडलाय. 75 ते 82.5 एवढा कट ऑफ तुमचा लागू शकतो. यामध्ये सुद्धा तुम्ही 7.5 मार्क्स ऍड करून घ्या. ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला किती 95 किंवा 99 यापर्यंत तुमचा कट ऑफ किंवा 100 सुद्धा तुमचा कट ऑफ जाऊ शकतो किंवा 90 सुद्धा तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. तर 82 पासून 7.5 केलं तर 90 होतो. तर 90 प्लस तुमचा कट ऑफ यामध्ये जाऊ शकतो. संभावित कट ऑफ आपण ठेवलेला आहे 95 ते 82.5% तुमचा एससी कॅटेगरीचा कट ऑफ यामध्ये जाऊ शकतो. ओके, चला त्यानंतर एसटी कॅटेगरी बघा. एसटी कॅटेगरीमध्ये 115 पोस्ट आहे. कट ऑफ जाऊ शकतो, कमी जातो, 48 ते 52% आपण पकडलाय. यामध्ये सुद्धा तुम्ही 8 मार्क्स ऍड करून टाकायचे. 80 मार्काच्या वरती सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. तर 72 ते 78 मार्क्स आपण पकडलाय. 48% ते 52%. सर तुम्ही पर्सेंटेज का बरं काढलंय, कारण 100 मार्काचं पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला 48, 52 अशा प्रकारे तुमचा काय करणार आहे, पर्सेंटेज मध्ये 100 पैकी रिझल्ट लागणार आहे. परंतु जे आउटसोर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत, जे ऑलरेडी कार्यरत आहे, यांना 2-2 मार्क्स प्रत्येक वर्षीचे ते देणार आहे, असे त्यांचे मार्क्स ऍड होतील. त्याच्यामुळे थोडासा कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो. जास्त त्यामध्ये तुम्हाला तफावत आढळणार नाही, कारण ते काम कार्यरत असल्याच्या कारणाने त्यांना अभ्यासाचा जास्त वेळ मिळत नाही. तर तुम्ही इकडे तुमचा प्लस पॉईंट आहे, तर त्यांचा तिकडे प्लस पॉईंट आहे. जवळपास प्लस मायनस इंटू डिवाइड इट इज इक्वल टू 0 होते. तर त्याच्याप्रमाणे त्यांचा प्लस पॉईंट तिकडे, तर तुमचा प्लस पॉईंट इकडे ठरणार आहे. चला एसटी नंतर कोणती कॅटेगरी, विजेचा बघा. चला ह्या कॅटेगरीमध्ये थोडा कट ऑफ जास्त जाण्याचे चान्सेस असतात. तर या विजे ए बघा, 73 पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. 53% ते 58% कट ऑफ ठेवला आहे आणि 79
85.5 to 87 मार्क्स VJA चा कट ऑफ जाऊ शकतो. प्लस मायनस 5% यामध्ये मार्क्स तुम्ही ऍड करून टाकायचे. ओके, चला VJA नंतर NTB चा कट ऑफ बघा. NTB चा टोटल पोस्ट किती पाहायला मिळत आहे तुम्हाला? NTB च्या तुम्हाला 48 पोस्ट पाहायला मिळत आहे. कट ऑफ ठेवलाय आपण 57 ते 60%, म्हणजे 85.5 ते 90 मार्क्स आपण कट ऑफ ठेवलाय. त्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 5% जोडून टाकायचा NTB च्या विद्यार्थ्यांनी. क्लिअर? चला त्यानंतर बघा NTC चे विद्यार्थी. NTC च्या विद्यार्थ्यांसाठी किती पोस्ट आहे? तर 55 पोस्ट आहे. 56 ते 60% कट ऑफ ठेवलाय, म्हणजे 84 ते 90 मार्क्स. कारण या ज्या कॅटेगरी असतात इथले जे विद्यार्थी असतात ना, या विद्यार्थ्यांचा कट ऑफ थोडा प्रमाणात जास्त जातो. प्लस मायनस, मी मायनस सुद्धा म्हणतो, मायनस म्हणजे यापेक्षा 7 मार्क कमी जाऊ शकतात 84 पेक्षा, किंवा 90 पेक्षा 7 मार्क जास्त सुद्धा जाऊ शकतो. ओके, चला त्यानंतर बघा NTD चा कट ऑफ बघा विद्यार्थी मित्रांनो, किती पोस्ट पाहायला मिळत आहे तुम्हाला? NTD च्या 34 पोस्ट पाहायला मिळत आहे. कट ऑफ ठेवलाय 56 ते 60%, म्हणजे 84 ते 90 यांचा सुद्धा आपण कट ऑफ ठेवलेला आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला तफावत पाहायला मिळू शकते, प्लस मायनस 5%, 10%. ओके, तर असा कट ऑफ तुम्ही गृहीत धरून चालायचा आहे. तर महापारेषण महावितरण विद्युत सहायकसाठी सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज आहे तुमच्याकरिता. IBPS पॅटर्न नुसार 8 फुल लेंथ टेस्ट पेपर मिळतील तुम्हाला. 10 शॉर्ट लेंथ टेस्ट पेपर, टेक्निकल पेपर बनले नाही पण त्यावर वर्क सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पेपरची उत्तर पत्रिका मिळेल. प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आहे. पहिला टेस्ट पेपर एकदम मोफत आहे. या नंबरवरती मेसेज करायचा, जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तुम्हाला, व्हॉट्सअप नंबर 8483040948, यावर मेसेज करून सर आम्हाला पहिला पेपर फ्री द्या, फ्री सर ते तुम्हाला DK सर प्रोव्हाइड करतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की टेस्ट सिरीज घ्यायची तर तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता, नाही घेतली तरी चालेल. मात्र अभ्यास मात्र नेहमीसाठी करत राहा. आणि या टेस्ट सिरीजची फी न विद्यार्थी मित्रांनो एकदम माफक दर आहे. तुम्ही नाही घेतली म्हणजे असं वाटणारही नाही तुम्हाला की मी पैसे दिले का काय, परंतु ते कंटेंट तुम्हाला त्या 8 टेस्ट सिरीज मध्ये मिळेल ना, ते कंटेंट तुम्हाला अख्ख्या YouTube वरती मिळणार नाही. कारण मी स्वतः ते प्रश्न एक प्रश्न ना स्वतः तयार केलेला तो पेपर आहे महापारेषण महावितरण करिता. चला, तर संभावित कट ऑफ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, आणि हा कट ऑफ तुमच्याकरिता अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या कट ऑफच्या हिशोबानेच अभ्यास करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स घ्या. 150 पैकी मी तर प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणेल की 150 पैकी 130 चं टार्गेट ठेवा, म्हणजे तुम्ही कट ऑफच्या कधी पण वरतीच राहाल. तर 150 पैकी किती मार्क्स घ्यायचे आहे? 130. आता सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. व्हिडिओला लाईक तर करा. राजे हो, तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत, हे चुकीचं करताय. सर्वांनी एक लाईक करून द्या, दिल से लाईक कर दो यार. हा बरं, चला आपण कुठे होतो? तर 150 पैकी सर्वांनी टार्गेट कितीचं ठेवायचं? 130. आता सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे सर टार्गेट 130. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये काय लिहायचं? टार्गेट 130. सर्वांनी कमेंट बॉक्स काय कोणत्या नावाने भरला पाहिजे? टार्गेट 130. 150 आउट ऑफ 130 टार्गेट असायला पाहिजे, आणि कमेंट बॉक्स मध्ये मला फक्त हेच दिसायला पाहिजे, टार्गेट 130, 150 आउट ऑफ 130, 130, 130. तर सर्वांनी आज कमेंट बॉक्स मध्ये काय लिहायचं आहे? सर टार्गेट 130. काही बी होऊन जाए, टार्गेट 130 ठेवायचं आहे, म्हणजे सिलेक्शन होणार म्हणजे होणार. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ वरती व्हिडिओ बनवला, आणि जर आवडला असेल तर मनातून लाईक करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.